नमस्कार, मी रंजना. अन्नपूर्णा किचन रंजनामध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज रेसिपी बनवणार आहे मी तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडीची पोह्यापासून बनणारी वडे. तर चला, हे मी पोहे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून आणि त्याला 1 तास भिजत घातलेलं आहे. तर चला बघूया कसे पोहे घेतलेले आहे, स्वच्छ धुवून आणि भिजवून घेतलेले आहे. चला काय काय घालते ते बघा आता तुम्ही. बेसन घातलेला आहे 1 वाटी, अर्धा वाटी रवा घातलेला आहे, तांदळाचं पीठ 1 वाटी, जिरा अद्रकचा पेस्ट घातलेला आहे. टेस्ट साठी खूप छान टेस्ट येते त्याने. तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरी चालेल. मिरची पेस्ट घातला, हिरवी मिरचीचं पेस्ट बनवला 1 चम्मच मोठा, 1 चम्मच. हे ओवा घेतलेला आहे 1 चम्मच. तर आपली सामग्री एवढी घेतलेली आहे. आपण हिंग घालते आहे, 1 चम्मच हिंग घातलेला आहे. हिंग घालावंच पराठ्यामध्ये, वड्यामध्ये, भाजीमध्ये हिंग घातलाच पाहिजे. चवीनुसार मीठ घालते आहे. कलर साठी हळद घालते, नाही घातली तरी चालेल, पण मला 1 चम्मच धने पावडर आणि 1 चम्मच जिरा पावडर. आता याला एकत्र करून घेऊया. थोडं पाणी घालायचं, थोडं थोडं जसं जसं पाहिजे तसं, कारण पोहे ओले असल्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही, तर आपले वडे येणार नाही. त्याकरता आपल्याला जसं जसं लागतं तसं तसं पाणी घालायचं, घ्यायचं, म्हणजे चिपकत नाही. हा डो रेडी झालेला आहे. मी हाताला तेल लावून घेतलेलं आहे चिपकावू नाही म्हणून. आता आपण वडे बनवून घेऊया. हे बघा, एवढा डो घेतलेला आहे. मी जाड मोठे मोठे वडे बनवणार आहे. ते थापून घ्यायचे आणि मस्त बनवायचे. गरम झालेला आहे. तेलामध्ये घालूया तेल. वडे रेडी झालेले आहे. काढून घेऊया. दिसायला जसा वडापाव बनतो त्या टाइप दिसते. किती सुंदर आणि मस्त. थोडा नाश्ता रेडी झालेला आहे. बघा किती सुंदर वडे दिसत आहे. रोज पोहे खाऊन कंटाळा येते, तर मी वेगळ्याच पद्धतीने हे वडे मी नाश्ता बनवलेला आहे. तर हे वडे चटणीसोबत, नारळाच्या चटणीसोबत खाऊ शकतो, शेंगदाण्याच्या चटणीसोबत आणि दह्यासोबत पण खाऊ शकतो. नारळाची चटणी बनवलेली आहे आणि दही घेतलेला आहे. काय मस्त नाश्ता बघा, किती छान. आणि हे बघा वडे पण किती मस्त, खूप छान झाले आणि टेस्टी. हे बघा.